जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 75 कोटी रुपयांचा केळी पीक विम्याचा घोटाळा, महाघोटाळा ज्याला म्हणू आपण, हा उघडकीस आलेला आहे। आणि या संदर्भात जळगाव जिल्ह्यातील तब्बल 48 सीएससी केंद्रांवर कृषी विभागातर्फे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। या संदर्भात थोडक्यात जर आपण माहिती घेतली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की केळी पीक विमा भरण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती सीएससी सेंटर मार्फत राबवली जाते, परंतु सीएससी सेंटरचा यामध्ये किती हातभार आहे किंवा जी येणारी रक्कम आहे शेतकऱ्याच्या खात्यावर येते, त्यानंतर जो केळी पीक विमा भरला जातो त्यासाठी स्पॉट व्हेरिफिकेशन केले जाते। स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी, महसूल विभागाचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाचे प्रतिनिधी इतके घटक त्या ठिकाणी असताना सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल होऊ शकतो का, हा खरा प्रश्न निर्माण होत आहे। मुद्दा असा आहे की 50-100 रुपये घेऊन हे सीएससी सेंटर चालवणारे सुशिक्षित बेरोजगार हे शेतकऱ्यांना किंवा शासनाला मदत म्हणून ही भूमिका निभावत असतात, हे जग जाहीर आहे। असे असताना येणारा पैसा व जाणारा पैसा याच्याशी सीएससी सेंटरचा कितपत संबंध आहे आणि जर संबंध नसेल तर सीएससी सेंटरवर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो, या संदर्भात आज मुक्ताईनगर तालुक्यातील सीएससी सेंटर चालकांनी आपले काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे। विशेष म्हणजे तालुक्यातील 6 केंद्रांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे व त्यामध्ये आपली भूमिका काय, ही भूमिका मांडण्यासाठी आपल्या समोर आज सीएससी सेंटरचे पदाधिकारी आहेत। बघूया, त्यांच्याशी आपण बोलूया। आपल्यासोबत सीएससी सेंटरचे किरण पाटील हे संचालक आहेत, त्यांना आपण विचारूया की नेमका हा काय प्रकार आहे आणि तुमची भूमिका काय। मी किरण पाटील सीएससी सेंटर चालवतो। गेल्या 2-3 दिवसापासून जो हा सीएससी सेंटरचा महाघोटाळा म्हणून हा जो जगजाहीर हा असा चुकीचा मेसेज जो पसरवला जात आहे, त्यासाठी आम्ही सर्व सीएससी संचालक आणि सर्व ऑनलाईनचे सर्व सेंटर आज या ठिकाणी जमले आहोत। आणि आम्ही सांगू इच्छितो की जो अर्जदार असतो केळी पीक विमा काढण्यासाठी, हा अर्जदार पीक विमा काढण्यासाठी आमच्याकडे त्याचे सगळे डॉक्युमेंट, आधार कार्ड असो, 7/12 असो, जिओ टॅगचा फोटो असो, तदनंतर त्याचं सो घोषणापत्र की दिलेली कागदपत्रे मी माझ्या सो इच्छेने आणि खरी देत आहे असं प्रकारचं सो घोषणापत्र आमच्याकडे देतो। आणि त्याच्या आधारावरती आम्ही फक्त एक दुवा म्हणून सणा हा पीक विमा काढत असतो। आणि याच्यामध्ये आमचा दुसरा कुठलाही हातभार नसून हे फक्त केळी पीक विमा काढून देणं हाच आमचा एक उद्देश असतो। आणि हा आज आमच्यावरती ह्या सीएससी सेंटरवरती जो गुन्हा नोंदवला जात आहे त्यामध्ये आम्ही एक बडीचे बकरे म्हणून ना भरडले जात आहोत। तेच आम्हाला खेद वाटते आहे की सीएससी सेंटर हा सर्व शेतकऱ्यांसाठी असो किंवा सर्व समाजासाठी असो, हा एक दुवाचा काम करतो आणि सरकारच्या सर्व योजना पुरवत असतो, पण त्याला आज बळी बनवलं जाते, हे खूप दुःखाची आम्हाला बाब वाटते। त्यासाठी आम्ही सर्व केंद्र चालक या आमच्या झालेल्या अन्यायावरती विरोध करत आहोत आणि बेमुदत येत्या सोमवारपासून बेमुदत आम्ही काम बंदची घोषणा करत आहोत। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 6,39,00,000 रुपये आणि काहीतरी वरती रुपये आहेत, त्यांचा घोटाळा हा शासनातर्फे म्हणजे तुमच्या विरुद्ध नोंदवण्यात आलेला आहे। हा आरोप नोंदवून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। ही रक्कम तुम्हाला मिळाली आहे का आणि ही रक्कम कशा प्रकारे अदा केली जाते याची सिस्टम काय सांगाल? साहेब, आपला सांगू इच्छितो, हा आकडा ऐकल्यानंतर सर्वांना एक हसू येते, कारण की हा आज आम्ही डोळ्यापर्यंत अशी एवढी रक्कम बघितली सुद्धा नाही, परंतु हा जो खोटा आरोप आमच्यावरती लादतोय, बघा 6 कोटी ही रक्कम म्हणजे एवढी मोठी आहे। आता आम्ही जो फॉर्म भरतो, फॉर्म भरत असताना समोरच्या अर्जदाराचं शेतकऱ्याचं खातं त्या ठिकाणी जोडलं जाते आणि त्याच मिळणारी जी विम्याची जे रक्कम असेल ते थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित होत असते। परंतु हा जो 6 कोटीचा हा जो घोटाळा म्हणत आहे, त्यामध्ये बघा त्यांनी विश्लेषण कशा प्रकारचं केलं, एका हेक्टरला एका शेतकऱ्याला 8,500 रुपयाचे रक्कम भरावी लागते आणि उर्वरित रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही भरत असते आणि टोटल मिळून सना एका हेक्टरला 58,500 अशी रक्कम होत असते। आणि जो केळी पीक विमा घोटाळा म्हटला जातोय, त्यांनी सर्व टोटल मारलेली आहे की सर्व 5ही सेंटरची रक्कम 6 कोटीच्या घरामध्ये जात आहे। परंतु आमचा असा प्रश्न आहे की ही जी रक्कम आहे जी शेतकरी सो इच्छेने भरत असतो सीएससी सेंटरवरनं, आणि त्याच्या नुकसानीनंतर त्याला जे मोबदला मिळणार आहे तो थेट शेतकऱ्यालाच मिळणार आहे, मग यात सीएससी सेंटरचा कुठला हातभार नाही, कुठला भाग नाही, तरी सुद्धा या सीएससी सेंटरवरती लादला जातो। सीएससी सेंटर मार्फत स्पॉट व्हेरिफिकेशन केलं जाते का केळी पीक विम्याच्या भरण्यासाठी? असा कुठल्याही GR मध्ये नमूद नाही की सीएससी सेंटरने
जागेवरती जाऊन सणा स्पॉट व्हेरिफिकेशन करावे असला कुठलाही आदेश नाही. सीएससी सेंटरला फक्त आलेल्या शेतकऱ्यांनी दिलेले कागदपत्र योग्यरित्या तपासणे आणि ज्या कागदपत्र दिले आहेत जसेच्या तसे ऑनलाईन त्याची माहिती भरणे आणि त्याच्या आधारे विमा काढणे हाच फक्त सीएससी सेंटरला अधिकार आहे. याच्या व्यतिरिक्त सीएससी सेंटर काहीच करू शकत नाही. या संदर्भात तुमची नेमकी मागणी काय आहे की आता सीएससी सेंटर चालकांनी हा गुन्हा तुमच्यावर जो दाखल करण्यात आलेला आहे कृषी विभागातर्फे, त्या संदर्भात तुमची मागणी काय? आमची अशी या ठिकाणी हेच मागणी आहे की जो खोटे गुन्हे आमच्यावरती लादले गेले आहेत हे सर्व गुन्हे मागे घ्यावे. कुठल्याही प्रकारचा नियम आणि अटी न ठेवता सर्वचे सर्व गुन्हे हे आमच्या या सीएससी सेंटरवरचे मागे घेण्यात यावे. याच ठिकाणी आज आम्ही काम बंद आंदोलन हे पुकारत आहोत आणि येणाऱ्या सोमवारपासून दिनांक 26/3/2026 पासून आम्ही बेमुदत 23 सोमवारपासून आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत. केळी पीक विमा महाघोटाळ्यामध्ये पीक विमा देणाऱ्या कंपनीची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. कंपनीचे प्रतिनिधी नेमके काय करतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने सुद्धा सर्वसामान्य सीएससी केंद्राच्या चालकांना म्हणजेच की बेरोजगारांना यामध्ये टार्गेट केलेले आहे, कारण ते अतिशय सोपे आहेत गुन्हा दाखल करण्यासाठी. केळी पीक विमा ज्या कंपनी मार्फत दिला जातो ती बलाढ्य अशी कंपनी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. जवळपास 29,000 ते 50,000 शेतकऱ्यांची अडचण यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे डायरेक्ट शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले तर आपल्या मतदारांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्वात सोपे या ठिकाणी बळीचे बकरे बनवण्यासाठी सीएससी सेंटर चालकांना अडवण्यात आले तर नाही ना, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. बघा हा संपूर्ण व्हिडिओ. या संदर्भात प्रेक्षक म्हणून तुमची भूमिका काय, व्हिडिओ खाली कॉमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका. वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.